नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी मंगळवेढा तालुक्यातून संगमेश्वर विद्यालय चिखलगी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वही वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री भोजने होते, तर प्रमुख पाहुणे श्री पाटील, जिल्हा परिषद शाळा शिरनांदगीचे मुख्याध्यापक उपस्थित होते. हा कार्यक्रम श्री रेवणसिद्ध मैत्रे गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट उमदी व लायन्स क्लब ऑफ सांगली उमदी प्राईडचे अध्यक्ष व सर्वा डॉक्टर मल्लिकार्जुन मेत्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते 90 विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी अर्धा डझन वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर मल्लिकार्जुन मेत्रे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की शिक्षण हेच उज्ज्वल भविष्याचे आणि प्रगतीची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी पूर्ण क्षमतेने व निष्ठेने अभ्यास करून आपल्या पालकाचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे. तसेच संस्था भविष्यातही अशीच शैक्षणिक मदत करत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी नूतन हायस्कूल बोराळेचे पर्यवेक्षक श्री तेली व BK पाटील हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच या कार्यक्रमासाठी श्री सतीश पाटील, श्री राजकुमार येळवे, श्री उमेश हडप हे देखील उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतात सांगितले की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळाल्यास त्यांच्या शिक्षणाला निश्चितच प्रोत्साहन मिळते. समाजातील दानशूर व्यक्तीने अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. विद्यार्थी व शिक्षकांनी या उपक्रमाबद्दल यावेळी समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.